नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत चिंचोलीला, तालुका परतूर, जिल्हा जालना। आणि हे शेतकरी आहेत फार्मर प्रोड्युसर शेतकरी आहेत विठ्ठलराव कातारे यांचा प्लॉट आहे। तर ऊसाचा फुटवा पहा, जबरदस्त। किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 इथं पाहूया। इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20। वा, फक्त तुटाळ आहे, तूट आहे, त्यामुळे आपल्याला माती लावून घेता येणार नाही, हा प्रॉब्लेम आहे। नाहीतर फुटवे भरपूर आहेत। इथं पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, म्हणजे 10 ते 15 सरासरी 10 ते 15 फुटवे आहेत। इथं 10 ते 15 फुटवे आहेत प्रत्येक बेचीमध्ये। तर 10 ते 15 फुटवे जर प्रत्येक बेचीमध्ये आहेत आणि ऊसाची 2 ओळीमधलं अंतर आहे 4.5 फूट, जवळपास 4.5 फूट। तर 4.5 बाय 1 2 3 4 4.5 फूट। तर 4.5 बाय 4.5 बाय 1.5चं जर आपण लावगण धरली तर 4 दीड 6, म्हणजे 6 ते 7, 1 फुटवा एक्स्ट्रा धरा 8। तर 8 फुटवे आपल्याला इथं ग्राह्य आहेत। तर 8 फुटवे जर इथं आपल्याला पाहिजेत एका बेचीमध्ये, आणि 2 फुटव्यातलं अंतर जर 1.5 फूट आपण ग्राह्य धरलं तर आपल्याला इथं 8च फुटवे पाहिजेत। तर इथं आपल्याला जवळपास दुप्पट फुटवे झाले आहेत, जवळपास 16, 8 2 16। तर इथं आपल्याला मेंटेन ऊसाची संख्या मिळाली आहे, पण काय झालं, इथं अंतर मॅच नाही आहे सगळं, त्यामुळे थोडंसं अडचण आहे। पण काही अडचण नाही, आता माती लावू शकता आपण। छान आहे फुटवा। आपल्याला फुटवे इथं कधी किती पाहिजे माहिती आहे का? 7 ते 8च पाहिजे। तर इथं आपल्याला जवळपास एका बेचीमध्ये 8 10 फुटवे आहेत, त्याच्यामुळे भरपूर फुटवे इथं। आता तुम्ही माती लावून घ्या याला आणि ड्रिंचिंग चालू करा। फुटवा भरपूर आहे, पानाची रुंदी वाढवणं आवश्यक आहे, लांबी आहे, रुंदी नाही आहे। जेवढी पानाची लांबी जास्त तेवढं कांड लांब निघेल, आणि जेवढी पानाची रुंदी जास्त तेवढं कांड जाड मिळेल। हे आहे याचं गणित शुगरकेनचं। आणि ऊसशास्त्र काय सांगतं की 1 स्क्वेअर फूटला 1 ऊस जगतो। तर 1 स्क्वेअर फूटला 1 ऊस जगतो, तर आपल्या जमिनीचं क्षेत्रफळ असतं 43,560 स्क्वेअर फूट। 43,560 स्क्वेअर फूट। तर 43,560 स्क्वेअर फुटामध्ये 43,560च ऊस आपल्याला पाहिजे। किती पाहिजे? 43,560। तर आपल्याला 43,560 पैकी जर समजा आपल्या रानात 40,000 बी ऊसाची संख्या असली, तर 40,000 ऊसाची संख्या मल्टिप्लाय एका ऊसाचं वजन आपण 3 किलो करायचं। तर 40,000 मल्टिप्लाय 3 किलो, जवळपास 120 टनाचं ॲव्हरेज आपल्याला इथं बसतं। 120 टनाचं ॲव्हरेज आपल्याला इथं बसतं। या हिशोबानं जर संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि संपूर्ण कीट व्यवस्थापन जर केलं तर तुम्हाला इथं 120 टनापर्यंत ॲव्हरेज मिळणं शक्य आहे। थँक्यू मित्रांनो, जय हिंद, जय भारत, वंदे मातरम। कसा वाटला प्लॉट? लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा।